आज आपण बटर चिकन बनवणार आहोत. एकदम घटसर असं आणि चवीला पण एकदम अप्रतिम असं आपण बटर चिकन बनवणार आहोत. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपल्या आवडीप्रमाणे ह्याचे छोटे मोठे तुकडे करून घ्यायचे. आता ह्यामध्ये आपण मसाले घालूया. तर इथं मी 1 चमचा लाल मिर्च पावडर घातले, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 लिंबूचा रस आणि 1 छोटी वाटी दही घालायचं आहे. आणि ह्यामध्ये मी मीठ पण घातलेलं, ते दाखवायचं राहिले. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि हे मॅरिनेशनसाठी आपण अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 1 तास ठेवलं तरी चालेल. आता आपण ह्याचा मसाला करून घेऊया. एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल, 1 तेजपत्ता, 2 हिरवी वेलची आणि 1 मोठी वेलची घालूया आपण. आणि 2 कांदे आपण थोडे मोठे कट करून घालायचे. कांदे थोडे भाजले की आपण त्यामध्ये काजू घालून घेऊया. इथं मी काजू 10 ते 12 घातलेले आहेत. आता आपण हे भाजून घेऊया आणखी 2 ते 3 मिनटं. त्यानंतर आपण ह्यामध्ये 3 मीडियम साईजचे टॅमॅटो मोठेच कट केलेले आहेत ते घालून घेऊया. आपल्याला टॅमॅटो आता पूर्ण विरघळेपर्यंत इथं भाजून घ्यायचं आहे. इथं झाकून तुम्ही भाजून घेतलं तरी चालेल, पटकन भाजला जातो. आता आपला टॅमॅटो भाजून झालेला आहे, तर आपण आता हे थंड करून घेऊया. थंड केलं की आपण ते वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून ह्याचं बारीक वाटण आपण करून घेऊया. आता आपण चिकन भाजून घेऊया. तर एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून यामध्ये चिकन घालून घेऊया आपण. आणि आपण हे चिकन 4 ते 5 मिनटं मीडियम गॅसवर आपण हे भाजून घ्यायचं आहे. आपण इथं एकदम कमी गॅस करायचा नाही, नाहीतर जास्त पाणी सुटतं. त्यामुळे आपण मीडियम टू हाय फ्लेमवरच हे चिकन भाजून घ्यायचं. एका बाजूने भाजून झालं की आपण दुसऱ्या बाजूने पण भाजून घेऊया. आता आपलं चिकन भाजून तयार झालेलं आहे. तर ह्याला आपण स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसा आपण गरम करून घ्यायचा आणि त्यावरती 2 ते 3 थेंब तुपाचे घालून आपण हे झाकून ठेवूया, म्हणजे ह्याला छान स्मेल येईल. आता आपण एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल आणि 1.5 चमच्याच्या आसपास आपण बटर घालून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये आपण बारीक वाटलेला सगळा मसाला घालून घेऊया. आणि हा मसाला आपण 2 ते 3 मिनटं परतवून घेऊया. आता आपण ह्यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया. 1 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून आपण हे मसाले मिक्स करून घेऊया. आता हे मसाले मिक्स झालेले आहेत, तर आपण आता मॅरिनेट करून राहिलेला मसाला पण आपण ह्यामध्येच घालून घेऊया. आणि हा पण एकदा मिक्स करून घेऊया. आणि हा मसाला आता आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. आता आपला मसाला भाजून झालेला आहे, तर आता ह्यामध्ये आपण भाजलेलं चिकन घालून घेऊया. आणि चिकन पण आपण मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनटं परतवून घेऊया. आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया. आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण पाणी कमी जास्त करू शकतो. आता आपण हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे घट्ट वाटत असेल तर अजून पाणी आपण ॲड केलं तरी चालेल. आता ह्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया.
आपण सुरुवातीला चिकनमध्ये मीठ वापरलेलं, त्यामुळे आपण टेस्टनुसारच मीठ यूज करायचं. आता आपण हे 10 मिनटं कमी गॅसवर चांगलं शिजवून घेणार आहोत, म्हणजे मसाले सगळे चिकनमध्ये छान मुरतील आणि आपलं चिकन पण छान टेस्टी लागेल. तर आता आपलं चिकन तयार झालेलं आहे. आपलं हे बटर चिकन आता तयार झालेलं आहे. तर आता आपण ह्याचं प्लेटिंग करून घेऊया. हे आपण नान, रोटी किंवा चपाती बरोबर सुद्धा सर्व करू शकतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा, लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.